आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय सर, गोदावरी फूड्स विकणार? मी तुला नंतर कॉल करते. बाय. सगळं ओके? काल रात्री घरी काय झालं? सरस्वती काकू खूप चिडल्या होत्या. म्हणजे वेदला या डील बद्दल काहीच माहित नाहीये वाटतं. ग बोल, काय म्हणाले सरस्वती काकू? अंकनाली अशी का बघतेस? बोल काहीतरी. काय म्हणाले सरस्वती काकू? तशी चिडली होती ती, पण मी समजवलं तिला. पक्का? ओके. बाबाराव खोत गोदावरी फूड्स विकायला पाहतायत ह्याची वेदला कल्पना सुद्धा नाहीये. त्याला आणि खोत कुटुंबाला हे सगळं कळलं तर काय होईल? आणि हो, तुझं असंही म्हणणं आहे ना की माझं लग्न झालंय हे मी तुझ्यापासून लपवून ठेवलंय? खरंय? खोटं आहे? बर ठीक आहे, तू म्हणतेस तर ते खरं आहे असं समजूया. पण ते सिद्ध कसं करणार? अगं पुरावा काय आहे तुझ्याकडे? आता मी हे सिद्ध करेन की तू जे केलंस ना तो तुझा कट होता, कारस्थान होत. तू ते काय म्हणतात ते हनी ट्रॅप लावलास, त्यात मला अडकवलंस, माझे व्हिडिओ बनवलेस, त्याच्या कॉपीज बनवल्यास, त्या फॉरवर्ड केल्यास आणि मला ब्लॅकमेल केलंस. नाही, मी कुठल्या कॉपीज बनवलेल्या? तू बनवल्यात, तू स्वतः मला सांगितलंय. मी नाही बनवलेल्या आणि ना कोणाला फॉरवर्ड केलंय. ठीक आहे, बघ मग तूच बघ तुझ्या मोबाईल मध्ये बघ तो व्हिडिओ, म्हणजे तुला कळेल तू किती वाईट अडकली असते. रणजित, माझा मोबाईल द्या. रणजित मोबाईल द्या इकडे. घे. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. व्हिडिओ गायब, डिलीट. आता तुझा खेळ संपला. चेक अँड मेट. चालती हो या घरातनं. खूप दिवस नाटकं सहन केली तुझी. डोक्याला त्रास झाला होता नुसता. निघ, चल. बाबा, अरे काय झालं एवढं? खोटा मुखवटा टराटरा फाडला या बाईचा. वा रे वा मास्तरीण, लाज नाही, शरम नाही. दुसऱ्याच्या घरात घुसून इज्जतदार माणसांना ब्लॅकमेल करतेस. निघ, परत या घरात सोड. गावात जरी दिसलीस ना, खलास करून टाकेन तुला. निघ. अरे पण एवढं झालं तरी काय? अगं पुरावे गोळा करत होती माझ्या विरोधात. माझा पैसा, प्रॉपर्टी हडप करायला बघतीये. एवढं सोपं वाटलं का तुला? हा? बाबाराव खोत मांडतात मला. माझ्याशी पंगा घेणाऱ्या आयुष्यातून उठवतो मी. चल, चालती हो. काय बाई आहे ही? जागा आहे, तोंड काळ कर.
आंधळीसारखा माझा सोन्यासारखा संसार पोखरायला आली होतीस ना? चल जा निघ. वा, छान मास्तरीण बाई, चांगले गुण उधळले. परत फिरकू नकोस इकडे. आणि कुठल्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडून त्याच्या संसाराची माती करू नकोस. आणि माझ्या सभ्य नवऱ्याच्या तर आसपास सुद्धा फिरकू नकोस. खाली मुंडी आणि पाताळ धोंडी. शुभ दिवसच म्हणायचा आजचा. या खोतांवरचं ग्रहण सुटलं. जा बाई जा, निघ इथनं. हे दाम, हे तुझं ऍग्रीमेंट. काय काय पाहिजे होतं तुला? सोन्याचा हार, राहायला घर, शेत जमिनीतला तुकडा आणि गोदावरी फूड्स मध्ये 10% शेअर. ये अनेक गोमूत्र शिंपडा रे घरभर. सगळं घर शुद्ध करा. सायली नावाची पिढा टळली. आता ऑफिस मधून नली नावाची पनवती घालवायला पाहिजे. नुसतं बोलू नका, खरंच तसं करा. कारण तुमचा इतका विरोध असून सुद्धा ती नली ऑफिस मध्ये ठिय्या मारून बसलीये. ऑफिस मधून डायरेक्ट घरात घुसली तर काय करा? प्रमिले, शांत हो. कसं बस एका चिमटीतून नाक सोडवलं याने. आता परत दुसऱ्यांदा हे नाक चिमटीत धरू नकोस ग बाई. आत्ता गप्प बसते, पण समोर दुसरं संकट उभं आहे हे लक्षात ठेवा. बाबांचा फोन. हॅलो, बाबाराव खोत. मी वेद बोलतोय, त्यांचा मुलगा. काही काम होतं का? ओके, ऍक्च्युली बिझनेस रिलेटेड जरा काम होतं. नो वरीज, मी त्यांच्याशी बोलतो नंतर. नाही, मी त्यांच्या सोबतच काम करतो. जे काही काम आहे ते तुम्ही मला सांगू शकता. नो वरीज, मी नंतर करतो ना फोन, काही प्रॉब्लेम नाही. ओके. काय रे देवांश, जस्ट अ मिनिट. ती आपली जुने क्लायंट आहेत, मी बोलतो त्यांच्याशी. हा, जा तुझा. हा बोल. हॅलो मिस्टर खोत, हाय. सॉरी, जरा एक महत्वाचं काम होतं म्हणून फोन केला होता. ऍक्च्युली मला आपल्या कंपनीचे ना अकाउंट डिटेल्स हवेत. म्हणजे आपलं टर्नओव्हर काय आहे, प्रोडक्शन किती आहे, आणि म्हणजे प्रोडक्शन आणि सेल्सची काय पोझिशन आहे, बेसिकली डेबिट किती आहे, क्रेडिट किती आहे, बेसिकली मार्केटमध्ये कंपनीची काय डिमांड आहे याची कल्पना घेण्याकरता. हे बघ देवांश, आमच्या कंपनीचे व्यवहार ट्रान्सपरंट आहेत. रेप्युटेशनचं म्हणशील तर आमच्या कंपनीचं गुडविल आहे.
अरे मार्केटमध्ये आमच्या सगळ्या प्रोडक्टची चर्चा असल्याशिवाय एवढा मोठा बिझनेस उभा राहील का देवांश? करेक्ट आहे तुमचं, पण आपण आता इतकी मोठी डील करतोय आणि ऑफकोर्स कंपनी विकत घ्यायच्या आधी भैरवी आई सगळी चौकशी करेलच, पण आपण इतका मोठा व्यवहार करतोय म्हणल्यावर आपण सुद्धा क्लिअर राहायला हवं ना. इट विल बी गुड फॉर बोथ ऑफ अस, राईट? बर ठीक आहे, देतो पाठवून. थँक्स. नशीब देवांश वेद समोर गोदावरी फूड्स विकण्याबद्दल काही बोलला नाही. वाढ आई अगं आई चपाती नको होती मला. अर्धी घे वेद, अर्धी घे. पोटभर जेवा रे. अजून अर्धी वाढते. आई नो अरे जाईल आता, तरुण पोरं आहात तुम्ही. अगं आई नको होती मला चपाती, खरंच जास्त होईल चपाती. जाईल, खा. आज तू बोलतीच आनंदात दिसतेस हा. अगदी आग्रहाने वाढतेस आम्हाला. चल रे, मी नेहमीच हसतमुख असते. हो असेल म्हणा. सुनबाईचा चेहरा हसरा. मला मेलीला जवळच नीट कुठे दिसतंय. सायली मॅडम कुठे दिसत नाहीयेत. कुठं बाहेर गेलेत का? ती मास्तरीन गेली आपल्या घरी. असं न सांगता तुला सांगून जायला तुला विचारून आली होती का ती घरात? अरे बाबा, ती आपल्या कुटुंबातली ना, नात्यातली ना, गोत्यातली. जाऊ दे ना, गेली तर. याला एक चपाती जास्त दे तिच्या नावाने. वाढू नको. इथेच जिवंत पुरलं होतं ना मला. आता इथेच तुला जिवंत जाळणार आहे मी.
थांब. ए गोदा, ए काय करते तू? बघितलंस का? बाबाराव खोत मांडतात मला. तू मला काहीही करू शकत नाहीस. पण मी करू शकते ना बाबाराव खोत. आणि नले, नले. हो काय झालं? काय झालं? शांत हो, पाणी देते. हा हा ठीक आहे, पाणी घ्या. काय झालं? हा हो शांत व्हा. वाईट स्वप्न पडलं असेल तुम्हाला. ते गोदा काय नाही, झोप तू, झोप झोप. असं होणार नाही. याआधी एका तिकडीला मी संपवलंय, खलास केलंय. आता दुसऱ्या तिकडीचा बंदोबस्त करावा लागेल. चिरडून टाकीन मी दुसऱ्या तिकडीला. चिरडावंच लागेल, नाहीतर या दोघी मिळून मला सुखानं जगू देणार नाहीत. इथेच जिवंत पुरलं होतं ना मला, आता इथेच तुला जिवंत जाळणार आहे मी. हो शांत. स्वप्न होतं ते, झालं संपलं. आणि गळ्यात ताईत असताना कशाला घाबरायचं? गोदा एक अतृप्त आत्मा आहे. तिच्या मनात असलेली सुडाची भावना ही आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे. आणि तिनं नलीला हाताशी धरलंय. म्हणजे नली आपल्यासाठी घातक आहे. मग आता दुसरा काय पर्याय आहे? नलीचा सोक्ष मोक्ष लावायचा. काय? हो, नलीला संपवायचं. गोदा थेट वार करू शकत नाही.
म्हणून तिनं नलीला हाताशी धरलंय. नलीलाच खलास केलं पाहिजे. बाबा, बाबा या कामात मी तुमची मदत करू शकतो का? तू अरे ऑफिस मधली साधी कामं तुला सांगितली तर तिथे गोळ घालून ठेवतोस तू. हे बघ, आपल्याला झेपेल तेच करावं. जा. तुझं काम नाहीये रे, जा. चौऱ्या, आता आम्ही जे काही बोलत होतो त्यातलं तू काहीही ऐकलेलं नाहीस, लक्षात ठेव. जा. कसला विचार करताय? नलीचं काय करायचं हे आपण ठरवलंय, पण आपला वेद तिच्यात अडकलाय. त्याचं काहीतरी करायला हवं.